7 दिवसामध्ये मृत्यू होता. म्हणून इथं शुकाचार्याने यमुना तटाच्या घाटावर परीक्षित राजाला कथा सांगितली, श्रीमद भागवत कथा. 7 दिवसात त्यांचा उद्धार झाला. अच्छा. म्हणून सगळेजण इथं पहिलं व्यासपीठ कथाचं सुक्ताल आहे. अजून काही इच्छा असेल तर तुम्ही सांगू शकता. तुम्हाला काय माहिती नसेल तर मला द्या, म्हणजे मी जगापर्यंत पोहोचू शकते की इथं सगळी यावा, दर्शन घ्यावं. आणि हे भाग्य आमचं की आम्ही इथं आलो आणि आमची भागवत कथा झालेली आहे. होता ते तरी आता 4था दिवस आहे भागवत कथेचा. तर तुम्ही नक्कीच ऐका. हे तुमचं बी भाग्य आणि आमचं बी भाग्य. तुम्ही ऐकलं तरी चांगलं आहे. कुणाचं शक्य होतं नाही येण्याचं, म्हणजे आम्ही तर आलोय, पण तुम्ही बी कधीतरी या. तुमचं बी भाग्यात यावंच हे जागा. आणि ही जागा एवढी पवित्र आहे, ही जागा एवढी जागा ही पवित्र आहे की खरंच शांत, एकदम मन शांत होतं. आम्ही यायच्या टायमाला एवढं आमचं मन चलबिचल झालं की काय होईल कसं होईल, पण इथं आल्याच्या नंतर आम्हाला खूपच छान वाटले. पण तुमचं बी भाग्य, देवाने तुमचं बी भाग्य इथं आणावं, तुमचं बी दर्शन व्हावं. हे 5558 वर्षाचं झाड आहे, वटवृक्ष हे आहे. म्हणून म्हणते तुम्ही बघा.